वरती काल आम्ही दिवसभर नाही का टी व्हीच बघत होतो दिवसभर. कारण आम्ही काय असं बाहेर कुठं गेलो नाही काय नाही. ते जोपर्यंत त्यांचं हे होत नाही तोपर्यंत आम्ही टी व्हीच बघत होतो. आता एवढं भावुक होत आहे की बोलूच शकत नाही. म्हणजे ते खूपच आपल्या ह्या तरुणींना पण बहिणीसारखंच मानलंय त्यांनी. मावशा काकी सगळे याच्याशिवाय तर ते बोलतच नव्हते. आणि ॲक्च्युली ते आमच्या घरी पण आलेले आहेत. हो, घरी पण म्हणजे खूप आमचे जवळचे एकदम रिलेटिव्ह आहे आमचे ते. आता माझी नंद आली वहिनी म्हणजे तुमचा अवतार असा का झालाय. सकाळपासून आल्यापासून मला म्हणतात तुम्ही अशा का झाला. म्हणलं माझा भाऊ नाही या जगात म्हणून माझा अवतार असा झालाय. त्यांना आहेत असं वाटलं पाहिजे की ते निवडून आले तरी त्यांना वाटले पाहिजे की माझ्या मागं कोणीतरी नाही का असं आहे. असं आम्ही ठरवले ठेवायचं आणि आम्ही असं करणारच आहे की राष्ट्रवादीलाच आम्ही मत देऊन त्यांनाच निवडून आणणार. सध्या पुणे जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे. पंचायत समितीमध्ये सुद्धा अनेक उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदचे आहेत. लोणी काळभोर गटातून या ठिकाणी अनेक जण उमेदवार उभे आहेत. आपण लोणी काळभोरमधल्या एका घरामध्ये आलो. त्यात महिलांशी आपण चर्चा करूया. ताई, काय वाटतं आहे तुला की कोणाला मतदान करायचं आहे आणि का करायचं? माझं नाव सारिका संतोष गायकवाड. मला असं वाटतं की राष्ट्रवादी या पक्षाने निवडून यावं. कारण राष्ट्रवादी या पक्षाने अजितदादा पवार यांचं आत्ताच दुःखद निधन झाले 2 दिवसापूर्वी. ते फार दुःखद घटना आहे की असं नव्हतं व्हायला पाहिजे. पण ते आता नशिबापुढं कोणाचं काही चालत नाही. त्यांनी महिलांसाठी खूप म्हणजे योजना राबवल्या किंवा विकासाची कामं केली. महिलांसाठी त्यांनी सुरक्षेचे हे केले आणि त्यांनी असं काही म्हणजे ठेवलंच नाही कुठे की काही केलं नाही त्यांनी. आणि मला त्यांच्याबद्दल खूप आदर पण आहे आणि वाईट पण वाटते की त्यांच्या बाबतीत असं झाले. आता दुःख तर वाटतंच त्यांचं. मला तर काही एवढं नाही का बोलता पण येणार नाही त्यांचं नाव काढलं तर. पण शेवटी नाही का आमच्या पुण्यात कंपन्या वगैरे भरपूर केल्या. त्यांनी निवडून नाही का आमचं सगळं रस्ते केले, आम्हाला पाणी दिलं, आमचं सगळं व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्ही मत करणार राष्ट्रवादीलाच करणार. ह्याच्यापुढं आम्ही काही जास्त हे करणार नाही. कारण आम्ही दुःखात काल दिवसभर पण दुःखातच होतो. त्यामुळं मी म्हणत होते आत्तापर्यंत की मी काही नाही का बोलू बी शकणार नाही. पण बोलते थोडं त्यांच्यासाठी की आम्ही राष्ट्रवादीलाच मत देणार आणि त्यांनाच निवडून आणणार. कारण ते आहेत आपल्या आजोबाप्रमाणे एक हे आहेत शरद दादा आपले. त्यामुळं त्यांना पुढं आणायचं. आता बघायचं त्यांचं ते कसं असतं. ते सगळे शेवटी ते आपलेच आहेत ते पण. त्याच्यामुळं आम्ही दादालाच मत देणार आहे, एवढं करणार आहे. मला अश्रू अनावर होत नाहीत. काय वाटत होतं टी व्हीवरती पाहिल्यानंतर? टी व्हीवरती काल आम्ही दिवसभर नाही का टी व्हीच बघत होतो दिवसभर. कारण आम्ही काय असं बाहेर कुठं गेलो नाही काय नाही. ते जोपर्यंत त्यांचं हे होत नाही तोपर्यंत आम्ही टी व्हीच बघत होतो नाही का. जेव्हा त्यांना ते दान दिली तेव्हा आम्ही घराच्या बाहेर पडलो, थोडंसं थांबलो तिथं, बाहेर परत आलो, परत बातम्या. आज पण दिवसभर तेच बघत होतो. त्याच्यामुळं आम्हाला जास्त असं खूपच वाईट वाटत होतं त्यांचं की असं व्हायला नव्हतं पाहिजे. पण झालं शेवटी नाही का. काय असेल ते आता त्यांच्या नशिबाने कसं झालं काय झालं ते त्यांनाच माहिती. त्याच्यामुळं आपल्याला काय यातलं एवढं हे नाही. त्याच्यामुळं आम्ही असं ठामपणे मांडलं आहे की ते गेले तरी पण त्यांचं ते हे ठेवायचं मागं की त्यांना आहेत असं वाटलं पाहिजे की ते निवडून आले तरी त्यांना वाटले पाहिजे की माझ्या मागं कोणीतरी नाही का असं आहे. असं आम्ही ठरवले ठेवायचं आणि आम्ही असं करणारच आहे की राष्ट्रवादीलाच आम्ही मत देऊन त्यांनाच निवडून आणणार आहे. काय वाटतं तुला, कशा भावना आहेत? आम्ही पण राष्ट्रवादीलाच मत देणार. कारण अजितदादांनी आज एवढ्या सुखसुविधा दिल्यात सगळ्या महिलांसाठी. पण आता एवढं भावुक होत आहे की बोलूच शकत नाही. म्हणजे ते खूपच आपल्या ह्या तरुणींना पण बहिणीसारखंच मानलंय त्यांनी. मावशा काकी सगळे याच्याशिवाय तर ते बोलतच नव्हते. आणि ॲक्च्युली ते आमच्या घरी पण आलेले आहेत. हो, घरी पण म्हणजे खूप आमचे जवळचे एकदम रिलेटिव्ह आहे आमचे ते. आणि खूप का अक्षरशः त्या दिवशी पाहताना आम्हाला एवढं हे झालं की विश्वासच बसत नव्हते की असं झाली ही घटना घडली. मी तर अजून पण म्हणेन की त्यांनी कुठून पण यावं की की बाबा मी आहे या जगात, तुमच्या समोर आहे असं त्यांनी, मला तर वाटतं की कुठून पण यावं पण ते त्यांचं मृतदेह नसावा. आज हेच वाटतं मला त्यांच्याविषयी. कारण ते खूपच वेगळे होते आणि सगळं कामकाज पूर्ण केलं आहे त्यांनी आणि इथून पण करतच राहिले असते. आमचं मत पण राष्ट्रवादीलाच आहे. कारण की दादांनी ह्या पुणे जिल्ह्यासाठी किंवा
पुणे शहरासाठी या महाराष्ट्रासाठी त्यांनी आत्तापर्यंत खूप केलेलं आहे. आत्ता पण त्यांनी वीज असू, पाणी असू, रस्ते, लाईट ह्याच्यासाठी पण त्यांनी खूप झटले आणि आमच्या गावात पण त्यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ह्याच्यापुढं पण त्यांचं राष्ट्रवादी पक्ष हाच निवडून येणार आणि त्यालाच आम्ही पाठिंबा देणार. त्याच्यामध्ये त्यांचे नंदूमामा असतील किंवा आमचे गावचे माजी सरपंच आहेत त्यांच्या मागं आम्ही सतत उभं राहणार आणि राष्ट्रवादी पक्षालाच आम्ही निवडून देणार. आम्ही जवळून पाहिलंय, म्हणजे नाही का, आम्ही असं दादा पहिल्यांदा आले तेव्हा नंदूमामाच्या ऑफिसमध्ये आम्ही असायचो. पण मला त्यावेळेला असं राजकारण वगैरे काही कळत नव्हतं. नाना पाटलांनी बोलवलं, ताई ये म्हणलं की आम्ही पळतच जायचो. मग असं बसायचो एकदम की सख्खे बहीण भाऊ कसे असतील असं बसायचो आम्ही. मग असं फोटो काढणं, ठेवणं, दादाने चिडवणे, एवढं आमचं म्हणजे एवढे चांगले संबंध होते त्यांच्याशी. म्हणजे नाही का, नंदूमामा आले की त्यांच्याशी ऑफिसमध्येच बसायचो सगळे. कुठं काय चाललंय काय सगळं माहिती पडायचं. रस्त्याला आले की पहिले आमच्या घरी येणार. रस्त्याला घर होतं आमचं तिथं पहिलं. आता आम्ही आलो आहे आतमध्ये राहायला. इतक्यापर्यंत आम्ही त्यांचं नाही का हे केलेलं आहे. पहिलं इथं होतो राहायला आम्ही रोडला, तिथं घर माहिती आहे पोरांना आमचं. ते आले की पहिलं मग ताट घेऊन ताई ओवळायला जा म्हणायचं नंदूमामाने. आम्ही त्यांना ओवळायला जायचं. इतकं आम्ही त्यांचं हे केलं आहे जवळून. मला वाटत पण नव्हतं की नाही का की असं होईल म्हणून. इतकं काल 2 दिवस आम्हाला वाईट वाटत होतं. आता माझी नंद आली, वहिनी म्हणजे तुमचा अवतार असा का झाला आहे. सकाळपासून आल्यापासून मला म्हणतात तुम्ही अशा का झाला. म्हणलं माझा भाऊ नाही या जगात, म्हणून माझा अवतार असा झाला आहे. म्हणले असं का झालं, गाबाळ्यासारखं दिसता, एकदम ह्याच्यासारखं राहता, कसं झालं म्हणलं नाही का तुम्ही. म्हणलं अहो मला काय हीच नाही म्हणलं नाही का असं हे व्हायला, बाहेर हे करायला. मग त्याच्यामुळं मग त्यांना बोलले. आता त्या मला ते हडपसरवरून येत आल्यात बघायला की वहिनी आमच्या अशा का झाल्यात आता. मग त्याच्यामुळं आम्ही त्यानं ह्यांना काय केलेलं आहे, दादाला इतकं जवळून राहिलो आहे आम्ही पहिल्यापासून. मला या निवडणुकीचं ह्या नाही का असलं काय माहीत नव्हतं असं. मग सुप्रियाताई सुळे पहिल्यांदा आल्या, मनीषा वहिनी, आम्ही सगळे असं एकदम नाही का रोडला ते रस्ता रोक काय. पण मला काय तसला अनुभव नव्हता नाही का, निवडणूक कशाला कसलं काय ते असलं काहीच माहीत नसायचं. त्याच्यामुळं आम्ही सगळे असं एकत्र राहिलेलो आहे पहिलं. आता जरा जसं मला कळायला लागलं तसं त्यांच्या जवळून थोडंसं अशी जायचे नाही, जरा लाजायला लागले नंतर नाही का असं. नाहीतर गेल्या 2-3 वर्षात आता इथं मिटिंग होती तर सगळ्यात आम्ही नाही का हे करायचो त्यांना. पहिला आम्हाला फोन असायचे की आता हे सगळे आलो आहे आम्ही तिथं म्हणून. माझ्या भावाचे हे आमच्या सगळेच असे घरात बसून फोटो आहेत. आमच्या घरी यायचे तिकडल्या घरी यायचे. हां, आठवणी फोटो आहेत सगळ्यांसंग बसलेले हे घरातले असे सगळे. त्याच्या आता बा येईल का परत असं कोण असं नाही का असं हे होतं ना. मग त्याच्यामुळं सगळे आमचं भाऊ ते सगळे काल दिवसभर दुःखातच होते. असं असायचं पूर्ण दुःखात. तर आपण या ठिकाणी पाहिलं की या महिला खूप भावनिक झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. दादांच्या जाण्याने नुसती हळहळ नाही, ते घरातला जीवाभावाचा माणूस गेला आहे, भाऊ गेला आहे, कोणाचा मित्र गेला आहे, तरुणांचं आशास्थान गेलेलं आहे, मग अनेक कुटुंबांचा आधार गेल्याच्या भावना आहे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.